सरकार लाडका शेतकरी योजना कधी आणणार असा सवाल केलेला आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी। 5 वर्ष लुटायचं आणि निवडणुकांच्या वर्षामध्ये घोषणा करायची ही सरकारची नीती असल्याची टीका सुद्धा संजय राऊत यांनी केलेली आहे। सरकार ज्या सध्या घोषणा करतंय या घोषणांच्या धडाक्यांवरती राऊतांनी हल्लाबोल केलेला आहे। राणे आणि वायकरांच्या विजयासाठी खर्च झाला असं सुद्धा राऊत यांनी म्हटलेलं आहे। या खर्चाचा तपशील घेऊन पुराव्यांसह आम्ही कोर्टामध्ये जाऊ असा सुद्धा इशारा संजय राऊत यांनी दिलेला आहे। कर्नाटक सरकारच्या नोकऱ्यांबाबतच्या निर्णयावर सुद्धा त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। आणि संजय राऊत यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी। अवघ्या काही दिवसांवर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। यासाठी प्रत्येक पक्ष आहे तो आपल्या तयारीला लागलेला आहे। कालच उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व नेत्यांसह महत्त्वाची बैठक पार पाडली आणि त्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय झाले। परंतु याच विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील सरकार देखील एक विविध योजना या तेवढ्याच वेगाने पुढे घेऊन जात आहे। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली की लाडली बहीण योजना आम्ही जाहीर तर केलेली आहे, परंतु लाडल्या भावावर अन्याय नको म्हणून त्यांच्यासाठी देखील काही खास योजना आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी अंमलात आणलेल्या आहेत। आपल्यासोबत यावर बातचीत करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी बातचीत करून जाणून घ्या। राऊत साहेब, खरं तर लाडली बहीण, लाडला भाऊ अजून काय आपल्याला अपेक्षित आहे का या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी? बऱ्याच अपेक्षा आपण करू शकतो। निवडणूक आल्या की निवडणुकीच्या आधीचे अर्थसंकल्प जे असतात हे घोषणांचा पाऊस पाडणारे असतात, योजनांचा पाऊस पाडणारे असतात। 5 वर्ष काही करायचं नाही, 5 वर्ष लोकांना लुटायचं, या कराच्या माध्यमातून त्या माध्यमातून निवडणूक आल्या की सवलती द्यायच्या। हे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा होतं अर्थसंकल्पात आणि राज्यस्तरावर होतं। त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अशा अनेक घोषणा झाल्या, पण या राज्यावरती 8 लाख कोटीचं कर्ज आहे। या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरती हजारो कोटीचं कर्ज आहे आणि त्याच्यामुळे राज्यातल्या शेतकरी रोज आत्महत्या करतोय। एकट्या विदर्भातल्या अमरावतीमध्येच गेल्या 2.5 वर्षामध्ये 2000वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, एकट्या अमरावतीमध्ये। त्या शेतकऱ्यांसाठी माझा लाडका शेतकरी, शेतकऱ्याचं कुटुंब, त्याला हमी भाव हवाय, दुधाला, कांद्याला, त्याच्या उत्पादनांना, त्याच्याविषयी कोणत्याही योजना नाही। पण जसं निवडणुकीत लोकसभेत आपण पाहिलं, महाराष्ट्रात जो पैशाचा पाऊस पडला, थेट मतदारांना विकत घ्यायचा प्रयत्न झाला। शिंदे गटाचे जे लोक जिंकलेले आहेत त्यातल्या बहुतेक ठिकाणी त्या मतदारसंघात किमान 3 ते 4 लाख मतं विकत घेतली। 2000, 5000, 10,000च्या रेट कार्डनं कोकणामध्ये नारायण राणे यांच्या विरोधामध्ये विनायक राऊत कोर्टात गेलेत पुराव्यासह। रवींद्र वायकरांच्या विरुद्धही तेच आहे। अनेक ठिकाणी पैसे, इचलकरंजी मतदारसंघामध्ये हात केल्याने पण प्रचंड पैसे, मतदान विकत घ्यायचं, त्या पद्धतीनं सरकारी तिजोरीचा वापर करून अशा पद्धतीनं लोकांना आमिष दाखवायची। पण ठीक आहे, या अशा योजना येतात। आमची अशी भूमिका आहे की तुम्ही अशा प्रकारे पैसे वाटण्यापेक्षा रोजगार द्या, लोकांना रोजगार हवा आहे, नोकऱ्या हव्यात, हाताला काम हवं आहे, मोफत शिक्षण द्या तुम्ही चांगल्या पद्धतीनं। ते न देता तुम्ही तरुणांना, बेरोजगारांना घरीच बसवून पैसे द्यायचा प्रयत्न करताय। 2000, 5000, त्याने काय होणार? किती महागाई वाढली आहे, काय होणार 5000मध्ये? पण ठीक आहे, सरकारचं काहीतरी सुरू आहे, पण याला काय जनता भुलणार नाही, अजिबात नाही। या राज्याच्या जनतेनं लोकसभेत जो निर्णय दिलेला आहे त्याच प्रकारचा निर्णय हा विधानसभेत राहील। तुमचे प्रधानमंत्री बेरोजगारांना पकोडे तळायला सांगतात हो। तुमचा एक मंत्री भाजपचा तो सांगतोय की पदवीधर राहून उपयोग नाही, पंक्चरचे दुकान काढा, सांगतोय ना। बघा तुम्ही, वेगवेगळे सल्ले दिले जात आहेत।
पण महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना पैशाचं फार वेळ असल्यामुळे, ते पैशाच्या राशीवर बसले असल्यामुळे भ्रष्टाचाराच्या, त्यांनी ठरवलं की आपण अशा प्रकारे पैशाचा वापर करून लोकांना भुलवूया, पण लोक भुलणार नाहीत. राऊतसाहेब, महाराष्ट्राकडे येऊया. महाराष्ट्रातून कर्नाटककडे येऊया. खरं तर बाळासाहेब ठाकरेंनी भूमिपुत्र आणि मराठी माणसासाठी आवाज उचलला. आज तोच आवाज भूमिपुत्रांसाठी कर्नाटकची काही आमदार आणि मुख्यमंत्री तिकडे करताना पाहायला मिळते. तिकडे एक विधायक पास करण्यात आलेले क आणि ड दर्जाचे जी काही नोकऱ्या असतील त्याच्यामध्ये स्थानिकांना 100% आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे बाहेरचे कोण जाऊन तिथे भरू शकत नाही. हा निर्णय किती महत्त्वाचा वाटतो? नक्कीच महत्त्वाचं आहे. कर्नाटक सरकारशी आपलं व्यक्तिगत भांडण नाही, कर्नाटकच्या कानडी जनतेशी आपला त्यांचा जो वाद आहे हा सीमा प्रश्नापुरता आहे. जो मराठी भाषिक भाग कर्नाटकात गेला आहे आणि त्या मराठी भाषेवर, मराठी माणसावर अन्याय होतोय म्हणून आपलं त्यांचं भांडण आहे, आणि ते नैतिक आणि कायदेशीर भांडण आहे. पण गेल्या काही वर्षात कर्नाटक सरकारनं खूप चांगल्या योजना आणल्या. त्यात काँग्रेसचं सरकार आहे. कालची योजना जी आपण म्हणताय, जो आदेश आहे की क आणि ड दर्जाच्या नोकऱ्या या भूमिपुत्रांना मिळतील कर्नाटकात, त्यात काय चुकलं? महाराष्ट्रामध्ये याच प्रश्नावर तर शिवसेना निर्माण झाली. भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे, मराठी माणसांना इकडे त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. मुंबईमधल्या नोकऱ्यामध्ये 80% वाटा हा मराठी तरुणांना मिळायलाच पाहिजे. हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा एल्गार होता, आणि त्यातूनच शिवसेनेच्या स्थापनेची ठिणगी पडली. भूमिपुत्रांवरच्या अन्यायाची पहिली जी ठिणगी पडली ती महाराष्ट्रात बाळासाहेबांनी टाकली, आणि मग देशात त्याचा वणवा पेटला. तेव्हा बाळासाहेबांना लोक प्रांतीयवादी वगैरे ठपका ठेवला होता. पण आज प्रत्येक राज्यामध्ये भूमिपुत्रांच्या न्यायी हक्कासाठी कायदे केले जातात. त्याचं श्रेय हे शिवसेनेला आहे. पण दुर्दैवानं महाराष्ट्रात तसं आता दिसत नाही. माझा प्रश्न पुढचा तोच आहे की जी ठिणगी तुम्ही पेटवली ती विजली आहे का? कारण का महाराष्ट्रात सध्या आता जो विषय येतो किंवा नोकऱ्या येतात त्यावर आता काही आवाज उचलताना आपण दिसत नाही. महाराष्ट्रातल्या नोकऱ्याच गुजरातला चालल्यात ना. याच्यावरती एकनाथ शिंदेंनी किंवा देवेंद्र फडणवीस, अजित पवार कधी बोलताना दिसत नाहीत. हे लाडका भाऊ लाडक्या बहिणीला पैसे देत आहेत, देतील, निवडणुका आहेत तोपर्यंत देतील, पुढे मी सांगू शकत नाही. ही निवडणुकीची तजवीज आहे. पण त्यांना आत्मनिर्भर करा, स्वावलंबी करा असं आम्ही म्हणतो आहोत. स्वतःच्या पायावर उभं करा. नरेंद्र मोदी 80 कोटी लोकांना फुकट धान्य देत आहेत. ही काय गर्वानं छातीवर हात मारण्याची गोष्ट आहे का? होय होय, आम्ही 80 कोटी गरिबांना 5 किलो धान्य देतो फुकट. लोकांना फुकटे करताय. नोकऱ्या द्या ना, रोजगार द्या त्यांना, स्वावलंबी बनवा. गुलाम कशाला बनवताय? तसंच हे महाराष्ट्रात चाललेलं आहे. या राज्यामध्ये अख्खा रोजगार या महाराष्ट्रातला एका राज्यात जातोय, गुजरातसारख्या. गुजरातची भरभराट व्हायला पाहिजे, पण महाराष्ट्र लुटून, महाराष्ट्रावर दरोडे टाकून नोकऱ्यांवर, उद्योगांवर, आर्थिक संस्थांवर, ह्याच्यावर कधी तुम्ही शिंदे बोलताना ऐकलंय का? ह्याच्यावर कधी देवेंद्र फडणवीसांनी चिंता व्यक्त करताना ऐकलंय का? किंवा अजित पवारांना हा विषय कळतोय का? हा, स्वाभिमानी आहात ना. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावतात ना, एकनाथ शिंदे लावतात ना. मग महाराष्ट्र लुटला जात असताना त्या फोटोचे बाळासाहेब, त्यांच्या डोळ्यातले तुम्हाला वेदना दिसत नाहीत का? ढोंग बंद करा. ही महाविकास आघाडीवर येतो. खरं तर गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितनं तुमच्या सोबत बातचीत केली आणि नंतर वेगळी भूमिका घेतली. म्हणजे जवळपास वंचित बाहेर पडल्यातच जमा आहे. कपिल पाटील देखील त्याच मार्गावर आहेत बाहेर पडण्याच्या. आगामी काळात महाविकास आघाडी टिकेल का? कारण का काँग्रेस देखील आत्मविश्वास बळावलेला आहे. 13 खासदार आलेले आहेत. विधानसभेची चर्चा आता तुम्ही सुरू केलेली आहे. महाविकास आघाडी नक्कीच टिकणार आहे. का टिकणार नाही? नाही, मी असं कधीच म्हणणार नाही. हे तुम्ही म्हणताय, ही तुमची इच्छा दिसते. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन प्रमुख घटक पक्ष आहेत. तिघांनी मिळून निवडणुका लढल्या आणि महाराष्ट्रामध्ये उत्तम यश आम्हाला मिळालं, उत्तर प्रदेशच्या बरोबरीत. दुसरं असं आहे की आमच्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष असतील किंवा
समाजवादी पार्टीसारखे पक्ष असतील हे आमच्याबरोबर आहेतच. आणि जिथे जिथे त्यांची ताकद आहे त्या सगळ्यांना सामावून घेत आम्ही या राज्याच्या विधानसभा निवडणुका लढण्याचं नक्की केलेलं आहे. आणि त्या संदर्भातली तयारी बघा, कपिल पाटील यांचा काही बघा, प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत होते. लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांना लोकसभेच्या 6 जागा देत होतो. आमची अशी भूमिका आहे की ते डॉक्टर आंबेडकरांचे नातू आहेत. नरेंद्र मोदी, अमित शहा हे संविधानाची हत्या करतात, संविधान बदलणार आहेत या देशाचं. अशा वेळेला आंबेडकर जे आहेत त्यांची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची आहे संविधान वाचवण्यासाठी. खरं म्हणजे त्यांनी कोणत्याही जागांशिवाय ही लढाई करायला हवं होतं. आधी संविधान वाचवलं. तरीही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जनतेचा किंवा प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाचा पूर्ण मान ठेवून आम्ही त्यांना लोकसभेच्या 6 जागा देऊ केल्या. आता ते का ऐकलं नाही, त्याच्यामागे त्यांचं काय गणित आहे, काय रहस्य आहे त्यांना माहिती. आंबेडकर हे आम्हाला प्रिय आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे पंचप्राण आहेत. आमचे पंचप्राण आहेत. त्यांनी निर्माण केलेलं संविधान आमच्यासाठी सर्वोच्च आहे. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आमचे कोणते मतभेद नाही आहेत. आता महाविकास आघाडीसाठी तुमचा फॉर्म्युला काय असणार? अशी माहिती मिळते की 2019ला तुम्ही 124 जागा लढला होतात. त्याच 124 जागांची मागणी तुम्ही करणार. त्यात काही वर खाली थोडंसं झालं तर, अन्यथा 288 जागांची आपण तयारी आहे. बघा, प्रत्येक पक्ष 288 जागांवर तयारी करतोय. कारण 3 पक्षात जागा वाटप करताना कोणाच्या वाट्याला कोणती जागा आहे आता सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही तिघांनी ठरवलं आहे प्रत्येकाने 288 मतदारसंघात आपापल्या कार्यकर्त्यांचा जे काय मन समजून घेतलं पाहिजे, ताकद समजून घेतली पाहिजे, कोण कुठे किती पाण्यामध्ये आहे, जमिनीवर आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि आम्ही सगळे तिन्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना 288 जागांमध्ये आम्ही चाचपणी करतो आहोत. प्रस्ताव काय असेल आपला? 124चाच असेल 2019चा, कारण का लोकसभेला तो फॉर्म्युला तुमचा सक्सेस झाला. पाहू ना आता काय होत आहे ते. अजून आमचं 3 पक्षामधला अभ्यास पूर्ण व्हायचा आहे. तो होईल आता 2 दिवसामध्ये. विशालगडावरून सध्या जी कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे, आता ती कॉन्ट्रोवर्सी यासीन भटकळपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. यासीन भटकळ हा विशालगडावरच राहिला होता अशा प्रकारचे आरोप आता होऊ लागले आणि त्यावर आता तपासणी देखील सुरू झालेली आहे. कितपत तथ्य वाटते? कारण का तुम्ही त्यातले सखोल अभ्यासक आहात, तुम्हाला या संदर्भातला क्राईम विषयावरती फार चर्चा करण्यापेक्षा सरकारने जाहीर करावं. अनेक इतर शक्ती असतात, धार्मिक शक्ती असतात, संघटना असतात, ते अशा सगळ्या घटनांचा राजकीय वापर करायचा प्रयत्न करून तणाव निर्माण करतात. महाराष्ट्रामध्ये तणाव निर्माण करायचा आणि निवडणुकांना सामोरं जायचं अशा प्रकारचं कोणीतरी एक भूमिका घेतलेली आहे. नरेंद्र मोदींनी ती घेतली होती, ती चालली नाही. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे जाती धर्मात तेढ निर्माण करायची आणि विधानसभा निवडणुकांना सामोरं जायचं असा कोणी काय डाव रचला आहे का? ऐतिहासिक गड किल्ल्यांचं संवर्धन आणि संरक्षण व्हायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हा आमचा ठेवा आहे. आतापर्यंत कोणत्याही सरकारने त्याच्यावरती काही विशेष काम केलेलं नाही, अजिबात केलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये ऐन निवडणुकीमध्ये हे वातावरण निर्माण करायचं जे आहे जाणून बुजून केलं बेकायदेशीर आहे बरं का, किंवा चुकीच्या गोष्टी आहेत, त्या गडावर होता कामा नाहीत. आता काही ठिकाणी मी ऐकलं की त्या गडावर दारूच्या पार्ट्या होतात. हे भयंकर प्रकार असतील, थांबवायला पाहिजे, त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. फक्त हे पिकनिकचे आणि मनोरंजनाचे स्पॉट नाही आहेत ना, हे प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आहेत. रायगड असेल, सिंहगड असेल, शिवनेरी असेल, प्रतापगड, विशाळगड, इथे इतिहास घडलेला आहे आणि तो इतिहास आपण पिढ्यानपिढ्या पुढे घेऊन जातोय. त्याच्यावर जर दारूच्या बाटल्या आणि सिगरेटची थोडकं सापडणार असतील तर कठीण नाही या महाराष्ट्राचं. RSSचं प्रेरित एक मुखपत्र आहे विवेक म्हणून, त्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात भाष्य करण्यात आलेलं आहे की भाजपचा कार्यकर्ता हा खचला नाही तर भरकटलेला आहे, म्हणजे भरकटला नाही तर खचलेला आहे. कारण का अजित पवारांच्या एंट्रीमुळे बऱ्याच प्रमाणात कार्यकर्त्यांचं मोरल डाऊन झालेलं आहे. दुसरीकडे अजित पवारांचे कार्यकर्तेच आता परत शरद पवारांकडे जाऊ लागलेले आहेत. हे सगळं कॅल्क्युलेशन कसं? मुळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे जनमत अजिबात नाही.
अजिबात जनमत नाही. एकनाथ शिंदेने ज्या काही 6-7 जागा लोकसभेच्या जिंकल्या ते मतदान त्यांचं नाही, भारतीय जनता पक्षाचं मतदान त्यांना पूर्णपणे झालेलं आहे. शिवसेनेचं मतदान हे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला झालं आहे. लाखो मतं आम्हाला पडले. आम्ही काही ठिकाणी पराभूत झालो धनुष्यबाणाचा गोंधळ झाल्यामुळे. आणि तो गोंधळ निर्माण व्हावा म्हणूनच धनुष्यबाण हा बेईमान गटाला देण्यात आला. पैशाच्या प्रचंड निंबेला मतं विकत घेतली, लाखो मतं विकत घेतली. मतं विकत घेऊन निवडणुका जिंकण्याची पद्धत या राज्यामध्ये या लोकांनी आणली. हा भ्रष्टाचार आहे. संघ परिवाराला हे मान्य असेल तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं. अजित पवारांमुळे सुद्धा भाजपचं नुकसान झालं, त्यापेक्षा जास्त नुकसान हे हिंदुत्ववादी शिवसेना तोडून एकनाथ शिंद्यांसारखे लोक हे भाजपच्या बळचणीला आणल्यामुळे सुद्धा झालेलं आहे. अहो, सगळे भ्रष्टाचारी लोक यांच्यावर ईडी सीबीआयच्या कारवाया सुरू होत आहेत. ते का फक्त अजित पवारच आहेत का, किंवा प्रफुल्ल पटेलच आहेत? शिंद्यांबरोबर आलेल्या आमदारांच्या आणि नेत्यांच्या याद्या काढा ना. वायकरांचं काय आहे होतं? कालपर्यंत ना तुम्ही तुरुंगात टाकायला निघाला होता. हसन मुश्रीफला तुरुंगात टाकायला निघाला होता. प्रताप सरनाईकच्या घरावर रेड पडल्या. भावना गवळीला फरारी व्हावं लागलं ईडीमुळे. आज ते तुमचे लाडक्या बहिणी आणि भाऊ झालेले आहेत. हे यांचे लाडके भाऊ बहीण कोण आहेत? हे आहेत. दुसरी आणखीन एक गोष्ट, महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे की 24 जुलैला जी आपली मुंबईतली मेट्रो आहे त्याचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. पुन्हा एकदा निवडणुका, पुन्हा एकदा मेट्रोची घोषणा, आणि तेही दिल्लीतले नेते करतात भाजपचे. भारतीय जनता पक्षाला श्रेय घेण्याची जी एक घाई असते देशभरामध्ये, त्यातलाच हा प्रकार आहे. मेट्रोची सुरुवात या मुंबईमध्ये मनमोहन सिंगांच्या काळात सुरू झाली. काँग्रेसचं मूळ योजना काँग्रेसची आहे. मधल्या काळात सरकार गेलं 10 वर्ष नाही, त्यात तुम्ही बनवलं. अटल सेतू असेल, हे काँग्रेसचा राजवटच सुरू झालेलं आहे. अनेक प्रकल्प देशातले हे काँग्रेस राजवटच सुरू झाले. तुम्ही काय उभं केलं ते सांगा स्वतः. पुन्हा श्रेयवाद, हा श्रेयवाद भारतीय जनता पक्षाला हे व्यसन आहे श्रेय घेण्याचं. आणि कोणत्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये याच्यावरती उपचार नाही होऊ शकत. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते रोखठोक संजय राऊत. यांनी मुख्यमंत्र्यांच्या लाडका भाऊ योजनेपासून ते मुंबईतल्या मेट्रोपर्यंत सर्वांचा खरपूस समाचार घेतलेला आहे. त्यामुळे आता आगामी काळात संजय राऊत यांच्यावर कोण कोण टीका करते हे देखील पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन हासिफ खानसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.